शांत राहा. कृपया सगळ्यांनी शांत राहा. सगळ्यांनी कृपया बसून घ्यायचंय. आपल्या गावचे सिनेस्टार आबूराव हे आपल्या आईच्या 10व्या करता आलेले आहेत. त्यांच्या बरोबर मुंबईचे मोठमोठे निर्माते अण्णा टाट्यांनी आपल्या गावाला पायधूळ झाडलेली आहे. तो मंडपावर कुणी जायचं नाही. नाही चला मागे चला 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 मागे चला. चला शांत राहा. हा आणि या बघा शूटिंग चालू नसून त्यांच्या आईच्या 10व्याचं विधी चालू आहे. तेव्हा समजांनी कृपया शांतपणे बसून घ्यायचं. जखम झाली वाटतं वस्तर यांनी. कारागीर हल्ली चांगले मिळत नाही. हळद हळद दाबून टाका घरी गेल्यावर. कावळा कुशलराव, आबुरांची तारीख द्यावं. क्लायमॅक्सच राहिलाय. शूटिंग 4 वेळा कॅन्सल झालंय. अहो यावेळेस तर बघा, अहो सेट कुजायला लागलाय. कावळा बुराव बोला बोला लवकर बोला. तुमच्या आईची राहिलेली इच्छा बोला. पिरंगुटला एक लग्न आहे, वाघझरीला एक मुंज आहे, भरपूर काम आहेत. नमस्कार. दैनिक उठा ठेव. आपल्या मातोश्री अचानक गेल्या कळल्यावर आपली प्रथम प्रतिक्रिया काय झाली? अहो माणूस केल्यावर प्रतिक्रिया काय विचारताय? उत्तर क्रियाच करायची. आबूराव अहो कावळ्याकडे लक्ष द्या. आबूराव, आपल्या मातोश्री म्हणजे लावणी परंपरेतील अनभिषिक्त. अहो अनभिषिक्त काय काहीतरीच. असं कसं? अनभिषिक्त सम्राज्ञीच होत्या त्या, म्हणजे जाणकार सांगतात ना तसं. आबूराव अहो खोळंबा होतोय. पिंडाकडे लक्ष द्या. आपल्या आयुष्यात डोकवताना एका विशिष्ट काळात आपल्या वडिलांचा इतिहास काही स्पष्ट होत नाही. इतिहास नाही जमला हो कधी. आमच्या मारकुटे मास्तरनं लय हाणलं त्यावरनं. नाही म्हणजे आपल्या लोकविलक्षण विनोदाचा वारसा आपल्याला वडिलांकडून मिळाला की आईकडून? या अफवा पसरवण्याचा वारसा तुम्हाला कुठनं मिळाला? तुमच्या आईकडनं की बापाकडून? वारसा असा बाजारात मिळत नाही महाराज. चला निघा, मुंबईला भेटू. निघा. थँक्यू. पाहुण्यांची चहा पाण्याची व्यवस्था मंडळाच्या वतीनं मंडपाच्या मागच्या बाजूला करून ठेवलेली आहे. तो पाहुण्यांनी विधी संपल्यानंतर जरूर यायचंय. कावळा काय ही गर्दी. लोकांची पण कमाल आहे. अहो प्रसंग काय. आबूराव तुम्ही एवढे हरहुन्नरी आणि विनोदी नट, तुमच्या आईची एखादी साधी इच्छा तुम्हाला आठवत नाही? कमाल आहे. माझ्याकडे काय रिमोट कंट्रोल आहे होय कावळ्याला बोलवायला? उशीर कोण करते, मी का कावळा? नाही इतकी वर्ष तुम्ही इकडे येत आहे. ओळखीचा असेल एखादा कावळा तर बोलव की त्याला. भटजी बुवा, दक्षिणेची चिंता करू नका. सगळं शास्त्रोक्त झालं पाहिजे. असा प्रसंग वारंवार येत नाही साहेब. नो कॉम्प्रोमाइज. अच्छा थांबतो की. कोणाला घाई आहे काय? कावळा आई 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 तुझ्या इना सुना संसाराचा पाना कस कुशालराव, काय साहेब? हे लढताना ती बंद करा बघू. होय सर. आई 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 आबूराव आपल्या आईची काहीतरी जबरदस्त इच्छा राहिलेली असणार. आठवा आठवा. माझ्या मायला काय बी मागायचं नव्हतं. आयुष्यभर तिनं नुसतं खस्ता खाल्ल्या, ते बी माझ्यासाठीच. चिमणी रोज पिलाना सांगते गोष्ट निजताना ते ऐकून गा मन हे फडफड होई पाळणा म्हणे अंगाई पाळणा म्हणे अंगाई मी गाताना गीत तुला लढवाळा हा
गाडीची चावी मला दे आणि तू कुशालराव बरोबर आहे. कंटिन्युटी साला वीक सुद्धा बरोबर बनवला नाही. नाना चिट्टांग सगळ्या प्रोड्युसरांच्या कमरेत लाथा घातल्या पाहिजेत. अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. उंजळीन भरू दे गा पाखरांच्या चोची. दुःखात पंखांना असो सावली मायेची. तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे. तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे. आब्या आब्या मेल्या तूच आहेस. वळिकला तुझा आवाज. शाळा सुटून पोरं कवाच आपापल्या घरट्याकडे गेली आणि तू कुठे हरवलास रे? अरे ये की आता. भूक लागली ना व?
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे आभ्या चोहीकडे आभ्या पोरा आधी खाऊन घे धर. श्रावण मासी हर्ष किती पळतो मानसी इकडं इकडं इकडं. श्रावण मासी हर्ष मानसी घे ना चम्या. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. आभ्या मला शिकव की तुझं गाणं. गाणं ना ती आ? कविता हाय कविता बाल कवींची. असून दे ए मला शिकव हं. अरे लय गोड आहे. हाय येडी कविता शिकायला आली. अरे मुर्द्या थांब जरा. आभ्या मेल्या किती आगाव आहे. तू खाऊन घे ना आधी. अरे अरे नको ना मालकाच्या पेटीला हात लावू कावतील किती. बर घे. ए रागवू नगस ना हं? शिकव मला गाणं. अरे नग धावायला लावूस मला आता हं? आमच्या मारकुट्या मास्तर सारखी छडी खावी लागल तुला माय. बर बाबा खाईन मी छडी. हं? शिकव मला चल. हे र काय आमच्या मारकुट्या मास्तरचा चष्मा. असं वय हात दोडा म्हण आता. श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे. क्षणात येते सरसर शिरवे. क्षणात फिरून ऊन पडे. क्षणात फिरून चल दप्तर घे चल. चल बस. आव लई थंड पडले बाहेर. लेकराला बसू द्या की पडवीत. पडवीत कशाला आज छपरी पलंगावर बसू द्या की त्याला. तुम्ही जावात. ए चल चल. ए कंदिलो चल. लाव. इथं निमूटपणा बसायचं. प्यांगला बिंगला असतो तांगड मोडीन. काय कोण येते कोण जाते बरोबर ध्यान ठेवायचं आणि इशारा द्यायचा. कसं देशील हं? चलक आहेस बिन बापाच आहेस पण चलक आहेस. दिस डेंजरस आहेत. रात बी वैर्याची असेल. आमदारकीचं तिकीट मिळणार आम्हाला लोक जळत्यात. उगा पेपरवाल्यांना इशे नको. तुला नाही कळायचं पण लक्ष ठेव. काय